नमस्कार मंडळी, आपला हा चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण चर्चा करणार आहोत US डॉलर म्हणजेच अमेरिकन डॉलरची पुढची वाटचाल कशी असणार आहे आणि याचं फ्युचर काय आहे. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वर्ल्डमध्ये जो ट्रेड आहे सगळं म्हणजे देशांमधला जो व्यापार आहे तो US डॉलरमध्ये चालतो. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर भारतामध्ये US डॉलर आपण सर्वात जास्त कशासाठी वापरतो तर आत्ता सध्या रशिया तर नाही पण बाकी मिडल ईस्टच्या ज्या कंट्रीज आहेत तिथून ऑइल मागवण्यासाठी आपण पैसे त्यांना डॉलरमध्ये पेमेंट करतो, बरोबर. म्हणजे आपण आधी अमेरिकेचा डॉलर विकत घेतो भारताचा रुपया देऊन आणि त्यानंतर तो जो आलेला डॉलर आहे त्यामध्ये आपण इंटरनॅशनलचा जो व्यापार आहे तो करतो, बरोबर. तर ही साधी अमेरिकन डॉलरची आपल्याला असलेली गरज आणि ओळख असं म्हणता येईल. तर आता ह्या डॉलरचं पुढचं भवितव्य काय आणि हा डॉलर कमकुवत होतोय की वाढतोय रोज हे आपण आता सध्या जाणून घेणार आहोत. तर हे सर्वांना माहीत आहे की US डॉलर सध्या कमकुवत होतोय. त्याची काही कारणे आहेत. त्यामध्ये त्याचं पहिलं कारण सांगता येईल तर पहिलं कारण हे आहे की तिथली जी फेडरल बँक आहे, फेडरल रिझर्व्ह बँक, जशी आपली रिझर्व्ह बँक असते तशी त्यांची फेड बँक आहे, त्या बँकेने जे बॉन्ड्स ती बाजारात विकते त्याच्यावरचे इंटरेस्ट रेट कमी केलेले आहेत, बरोबर. त्यामुळे जगातले जेवढे सगळे इन्व्हेस्टर्स आहेत, मग ते संस्थात्मक निवेशक असतील म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील किंवा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर असतील किंवा अमेरिकन लोक असतील, तिथले इन्व्हेस्टर्स असतील, लोकल इन्व्हेस्टर्स असतील, या सर्वांनी आता डॉलरच्या जे बॉन्ड्स आहेत म्हणजे जे फेडरल बँक जे सांगते, अमेरिकेची फेडरल बँक जे बॉन्ड्स ते त्यांनी बाजारात विकण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत त्यापेक्षा ते त्यांचा पैसा डॉलरमध्ये जी गुंतवणूक होते, बरोबर, ती गुंतवणूक आता सध्या दुसरीकडे दुसऱ्या देशांमध्ये जिथे इंटरेस्ट रेट जास्त मिळते किंवा सध्याचा जो रिसेंट ट्रेंड आहे की सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक, गोल्ड आणि सिल्वरमध्ये गुंतवणूक जात आहे. तर हे पहिलं कारण आहे, कारण त्याची पहिल्यांदी जी डिमांड होती US डॉलरची ती आता सध्या कमकुवत होताना दिसते. हे एक कारण सांगता येईल ज्यामुळे US डॉलर हा कमकुवत झालेला आहे. दुसरं सर्वात मोठं कारण बाकी सर्व देशांचा, अमेरिका सोडून बाकी सर्व देशांचा त्यांच्या डॉलरवर उडालेला विश्वास. हा विश्वास का बरं उडाला असेल तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण आहे रशिया युक्रेन युद्ध. आता तुम्ही म्हणाल रशिया युक्रेन युद्धाचा याच्यासोबत काय संबंध, अमेरिकन डॉलरचा संबंध सरळ असा आहे की प्रत्येक देशाने त्यांची एक रिझर्व्ह करन्सी ठेवलेली असते. म्हणजे प्रत्येक देशाकडे जसं भारताकडे आपला रुपया आहे, जपानकडे त्यांची करन्सी आहे लोकल करन्सी, त्याला आपण जपनीज करन्सी म्हणू शकतो, आणि चीनकडे आहे त्यांची करन्सी, युरोपकडे त्यांचा युरो आहे. अशा सर्व करन्सी त्यांच्याकडे आहेत पण तरी त्यांनी एक रिझर्व्ह करन्सी ठेवलेली असते ती म्हणजे डॉलर. आता सध्या डॉलर ही करन्सी बऱ्याच 90% कंट्रीजकडे डॉलर ही करन्सी होती आणि ती सर्वांनी त्याचा साठा जो आहे तो कमी करतो. ती भारतामध्ये रिझर्व्ह करन्सी कोणाकडे असते तर ती रिझर्व्ह बँकेकडे असते. आपला हायएस्ट फॉरेक्स रिझर्व्ह जो होता तो 600 ते 700 बिलियन डॉलर पर्यंत जाऊन पोहोचला होता. आता हा 600 ते 700 बिलियन डॉलर आपण कशासाठी ठेवले होते तर कधी काही जगामध्ये युद्ध झालं, कुठं काही झालं तर आपल्या देशाला इतर देशांसोबत व्यापार करण्यासाठी जो डॉलर पाहिजे तो आपल्याकडे आधीच उपलब्ध पाहिजे. त्या हिशोबाने आपल्या रिझर्व्ह बँकेने हे 600 ते 700 बिलियन डॉलर्स इतके डॉलर्स ठेवले होते फॉरेक्स रिझर्व्हमध्ये. पण आता रिझर्व्ह बँक ऑफिशियली तर सांगत नाही, मध्ये गव्हर्नर सरांचा इंटरव्ह्यू झालेला आहे त्यामध्ये आपण बघितलं ते ऑफिशियली सांगत नाही, बरोबर आहे, त्यांच्या मर्यादा आहेत आणि नियमानुसार ते सांगू शकत नाही. पण आपण ती करन्सी कमी केलेली आहे. आता यात रशिया युक्रेन युद्धाला काय वाटायला बरं तर रशिया युक्रेन युद्ध जेव्हा झालं तेव्हा रशियाकडेही असाच आपल्याकडे जसा रिझर्व्ह आहे, चीनकडे जसा डॉलरचा रिझर्व्ह आहे खूप मोठा, तर तो रिझर्व्ह अमेरिकेने ब्लॉक केलं म्हणजे त्यांना सांगितलं की हे पैसे आहेत तुमचेच. म्हणजे रशियाचं अमेरिकेकडे एक अकाउंट आहे त्यामध्ये 600 ते 700 बिलियन डॉलर्स त्यांचे पडले. त्यांचे रशियाचे किती पडले तो एक्झॅक्ट नंबर आता नाही सांगता येणार, पण डॉलर त्यांच्याकडे किती होते त्या अकाउंटमध्ये पैसे तुम्हाला काढता येणार नाही. म्हणजे आता आपण साधं उदाहरण देऊ, आता जर तुम्ही तुमच्या बँकेत पैसे ठेवलेले आहेत, कुठल्याही बँकेत पैसे ठेवले आहेत, ABC बँक आहे, कुठलीही बँक आहे, तिथं पैसे ठेवले आहेत ABC अशा नावाची आपण सुटसुटीत बँक घेऊ,
आणि बँकेने उद्या सांगितलं की तुला मी पैसे देणार नाही. का बरं पैसे देणार? तर तुझं त्याच्यासोबत युद्ध झालं किंवा भांडणं झालं, तर आपण काय म्हणू, तुमचा काय संबंध माझे पैसे घेण्यामध्ये? पैसे तर मी ठेवले होते आणि मला आता गरज आहे. म्हटलं युद्धाच्या काळात पैशांची अधिक गरज आहे, कारण रशियाचे जो हत्यार आहे ते रशियाला दुसऱ्या देशांकडून विकत घेते. अशा वेळेस रशियाला सर्वात जास्त गरज आहे त्या डॉलर्सची. पण अमेरिकेने सांगितलं की रशिया युक्रेन युद्ध हे चुकीचं आहे, याला आम्ही समर्थन करत नाही आणि हे युद्ध समर्थन करत नसल्यामुळे तुमचा जो डॉलर आहे तो तुम्हाला आता काढता येणार नाही. आणि मग हे पाहून चीनला, भारताला आणि इतर सर्व देशांना ही चिंता सतावू लागली की उद्या जर आपलं कोणासोबत युद्ध झालं, जसं की भारताचं पाकिस्तान बरोबर युद्ध हे चालूच असतं, हे एकदम काय म्हणतो सध्या एकदम नॉर्मल झालेलं आहे की पाकिस्ताननी काहीही केलं, आतंकवादी कारवाया जर केल्या तर त्याच्या विरुद्ध आपण एकदम त्याला सडेतोड उत्तर देतो, सॉलिड उत्तर जे आहे ते आपण त्यांना देतो. तर त्यावेळी जर अमेरिकेला वाटलं की नाही, भारतात नाही लढलं पाहिजे पाकिस्तान बरोबर, वाटू शकतं. रशियाने युक्रेन सोबत नाही लढावं हे जर ते सांगतात, तर उद्या तेही सांगू शकते की तुम्ही पाकिस्तान बरोबर नाही लढायचं. त्यावेळी आपले डॉलर आपल्याला कामाला नाही येतं, मग काय उपयोग ठेवून देतो? तर युद्धाच्या काळात, वाईट काळातच पैसा कामाला आला पाहिजे, त्यासाठीच आपण साठवून ठेवलेला असतो. पण तो जर कामाला आला नाही तर काय उपयोग तो पैसा? हे सगळ्यात मोठं कारण आहे. मग चायना झालं, भारत झालं, ह्या देशांच्या लक्षात आलं की US डॉलरमध्ये पैसा ठेवण्यात, US डॉलर आपली रिझर्व्ह करन्सी ठेवण्यात आता अर्थ उरलेला नाही. कारण, आणि त्यात दुसरं कारण डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे एक अतिशय आपण म्हणू शकतो की त्यांच्या मनात येईल तसं ते करतात, बरोबर. त्यांना मनात वाटलं उद्या की नाही राव, भारताचे मला फॉरेक्स रिझर्व्ह सीज करायचे आहे, म्हणजे मला भारताचे जे डॉलर आहेत 600-700 बिलियन पर्यंत जो आपला डॉलरचा रिझर्व्ह पोहोचलेला होता तो नाही द्यायचा मला. काय करणार, करू शकतो आपण अमेरिकेसोबत युद्ध करू शकतो? नाही करू शकत. आपणही नाही करू शकत, दुसरा कुठलाही देश करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे एक परमाणू म्हणजे अणुबॉम्ब आहे, बरोबर, आणि आपल्याकडे अणुबॉम्ब आहे. अणुबॉम्ब ज्यांच्याकडे असतो त्या दोन देशांमध्ये युद्ध होत नाही, शक्यतो युद्ध होत नाही. युद्ध मोठं असं लॉंग टर्म वॉर होत नाही, कारण सगळं जगमध्ये येतं की थांबवायचं, तिचा दुसरा टॉपिक येतो, त्यानंतर बरोबर येतं. पण हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे का अमेरिकन डॉलर आपण आता वापरू शकत नाही. कारण अमेरिका, आणि मग अमेरिकन डॉलर नाही तर काय घेतली बँक, ते सोनं वगैरे घेतली, ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया कसं सोन्याचा स्टॉक वगैरे वाढवलेला आहे, ते एक कारण आहे. दुसरं कारण आपण याच्यामध्ये सांगू शकतो की आता तिसरं कारण सांगू शकतो आपण की सध्या बरेचसे देश याच्यामध्ये ब्रिक्स संघटनेचं तुम्ही नाव ऐकलं असेल, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि आता नंतर आलेलं साऊथ आफ्रिका, यांना आपण जोडून देतोय. हे लोकांचं काम काय आहे हे सांगण्यासाठी, जसं हत्तीचे सांगण्याचे दाखवण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे, तसे लोक करतात. काय करतात ते, यांनी सांगितलं सुरुवातीला की आम्ही व्यापार करतोय, व्यापारामध्ये आम्ही तुम्हाला एकमेकांसोबत व्यापार करणार, चांगला व्यापार करणार, आणि आम्ही हे का बरोबर स्थापन केले, आपले एअर जनरेशन करते फॉरेन मिनिस्टर. ते म्हणतात की तुमचा एक G7 कंट्रीजचा ग्रुप आहे, तो आता जो G7 कंट्रीजचा जो ग्रुप आहे तो त्या ग्रुपवर तुम्ही आम्हाला घेत नाही, तर त्यामुळे आम्ही हा स्थापन केलेला आहे ग्रुप ब्रिक्स. पण ह्या ब्रिक्स या ग्रुपचं खरं उद्देश हे आहे की अमेरिकन डॉलरला रिप्लेस करायचं आहे. अमेरिकन डॉलर रिप्लेस करण्यासाठी हा ब्रिक्स ग्रुप बनवलेला आहे. हे एक कारण असू शकतं. हे डॉलरायझेशनकडे सगळे देत जातात, त्यामुळे सुद्धा डॉलरची व्हॅल्यू कमी होत आहे. ही सगळी कारणे डॉलरची व्हॅल्यू कमी होते. डॉलरची व्हॅल्यू कमी झाली याचाच अर्थ अमेरिकेची व्हॅल्यू कमी झाली. डॉलरमुळेच अमेरिका सर्व देशांवर राज्य करतो. डॉलरमुळेच कोणत्याही देशाला अमेरिकेसोबत लढता येत नाही. लढाई म्हणजे शस्त्रांची लढाई नाही, लढाई म्हणजे इकॉनॉमिक लढाई असेल, त्यामध्ये अजून दुसरी काही लढाई असेल. विचार करा तुम्ही, अमेरिकेसोबत लढण्यासाठी अमेरिका काय करतो जेव्हा त्यांना त्यांचं कर्ज वाढतं. आता कर्जाचा विषय जर घेतला आपण अमेरिकेला, तर अमेरिकेवर सध्या 36 ते 38 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज आहे. विचार करा, भारताची टोटल GDP 3 ते 4 ट्रिलियन डॉलर्सच्या मध्ये आहे आणि त्यांचं कर्ज 38 ट्रिलियन डॉलर आहे. एवढं कर्ज, आणि अमेरिकेची टोटल इकॉनॉमी GDP आहे 30 ट्रिलियन डॉलरच्या आसपास. आता ते 38 ट्रिलियनचं कसं बरं कर्ज भेटतील? समजा तुमच्याकडं तुमचं उत्पन्न आहे 30 रुपये आणि कर्जही 38 रुपये, कसं बरं फेडणार तुम्ही? म्हणजे फक्त सगळे व्याज फेडतात. तो दुसरा विषय, आपण तोही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू.
पण हे एक कारण आहे डॉलर कमकुवत होण्यामागचं की अमेरिकन सरकारचं कर्ज जे त्यांच्यावर आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. ही सर्व कारणे होती डॉलर कमकुवत होण्याची. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोन्या चांदीविषयी बोलणार आहोत. तर सोनं चांदी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे ते आपण ठरवणार आहोत. म्हणजे मी काय करतो आता जाता जाता एवढंच सांगतो की डिस्क्लेमर, मी कुठलाही सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एक्सपर्ट नाही. तुम्ही तुमची गुंतवणूक करण्याआधी कुठेही एफडीमध्ये असेल, इन्शुरन्समध्ये असेल, फायनान्समध्ये, बँकेमध्ये कुठेही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागार जो आहे किंवा कुठलाही एक सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट आहे याचा सल्ला नक्की घ्या. मी ह्या व्हिडिओमध्ये जे जे सांगितलेले आहे ते माझे स्वतःचे मत होतं आणि हे फक्त शैक्षणिक दृष्ट्या सांगितलेलं मत आहे. म्हणजे हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे. यामध्ये मला कुठलंही इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस द्यायचं नाही. जय महाराष्ट्र.